मित्रांनो, माझ्याकडे आता हा एक ब्लूटूथचा एक नेक बँड आहे आणि ह्या नेक बँडमध्ये एका बाजूला स्पष्ट आवाज येत नव्हता। तर चेक केल्यानंतर असं लक्षात आलं की ही जी वायर आहे ही वायर या ठिकाणी कट झालेली आहे। तर आता ह्या वायरला रिपेअर कशा पद्धतीने करायचं हे आज मी आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दाखवतो। तर सुरुवातीला आपल्याला हा जो काही पार्ट आहे हा पार्ट आपल्याला ह्या ठिकाणी रिमूव्ह करून घ्यावा लागेल। मी इथे हा पार्ट रिमूव्ह करून घेतला आहे। आता हा जो कवर रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला काही ह्या टूल्सची गरज लागते। तर ह्या टूल्सचा अशा प्रकारे वापर करून हा समोरील जो पोर्शन आहे हा पोर्शन मी इथे ओपन करतो। ओपन करण्यासाठी या ठिकाणी फक्त एक हलकासा असा अशा पद्धतीने काढून घेतला। हा पोर्शन आता ह्या ठिकाणी आपल्याला ओपन दिसतोय। म्हणजे हा केबल फक्त आता इथे सोल्डर करावा लागेल। ही केबल इथे ब्रेक झालेली दिसते। मी आता इथे झूम करून दाखवतो आपल्याला। हे सर्वच्या सर्व अरेंजमेंट ओके आहे, मध्ये सोल्डर पण ओके आहे आणि हा फक्त इथे ब्रेक झालेला आहे। आता अशा टाईपचा जर स्पीकर आपल्याला चेक करायचा असेल, हा स्पीकर ओके आहे का खराब झालेला आहे त्यासाठी एक टेस्ट आहे। आता आपण स्पीकर ह्या ठिकाणी ओपन करून घेतला आहे। तर हा स्पीकर ओके कंडिशनला आहे का नाही तर ते चेक करण्यासाठी आपल्याला मल्टीमीटर जो आहे हा मल्टीमीटर कंटिन्युटी मोडवर ठेवावा लागेल आणि कंटिन्युटी मोडवर ठेवून हा जो पोर्शन दिसतोय ह्या ठिकाणी आपल्याला बीपचा साऊंड आला पाहिजे। जर बीपचा साऊंड आला तर आपण हा स्पीकर ओके आहे असं म्हणू शकतो। शक्यतो हा स्पीकर ओकेच आहे, फक्त ह्या ठिकाणी केबल ब्रेक झालेली आहे, पण ॲडिशनल इन्फॉर्मेशन माहिती असावी म्हणून मी आपल्याशी ही गोष्ट शेअर करतोय। आता ही मल्टीमीटरची सेटिंग, हा जो मल्टीमीटर आहे हा मल्टीमीटर कंटिन्युटी मोडवर ठेवलेला आहे आणि इथे मी हे दोन्ही प्रोब या स्पीकरच्या बाजूला लावतोय। स्पीकरला लावल्यानंतर ह्या ठिकाणी बीपचा आवाज येतो, ह्याचा अर्थ हा स्पीकर ओके आहे। ॲक्च्युली फक्त आपल्याला माहिती व्हावं ह्यासाठी मी एक टेस्ट दाखवलेली आहे, कारण ह्या स्पीकरमध्ये प्रॉब्लेम नाही आहे, फक्त या केबलमध्ये प्रॉब्लेम आहे। तर आता मी हा जो पोर्शन आहे हा पोर्शन इथे रिमूव्ह करतो आणि त्यानंतर सोल्डरिंग करू। आता ही जी वायर आहे ही वायर आतमध्ये सरकून घेतलेली आहे आणि या ठिकाणी आता हा भाग मी कट करतो। कट केल्यानंतर हे असा पोर्शन आपल्याला आतमधला आपल्याला दिसेल। सोल्डर करत असताना हा जो पोर्शन आहे हा याच्यावर या केबलवरती इन्सुलेशन असल्यामुळे सोल्डर लवकर होत नाही, तर त्याला प्रॉपरली सोल्डरिंग करून घ्यावं लागेल। ही ब्रेक झालेली केबल आता इथे मी डिसोल्डर करून घेतोय। आता नवीन केबल इथे सोल्डर करून घेऊ। आपण जेव्हा स्पीकरला सोल्डर करतोय त्यावेळी कुठल्याही प्रकारची पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असा काही प्रकार नसतो, पण जर आपल्याला त्या ठिकाणी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशी केबल जर दिलेली असेल तशी आपण कनेक्ट करू शकतो, किंवा अगदी जसंच्या तसं जरी दिलं असेल तरी आपल्याला स्पीकरमध्ये आवाज येईल, कारण पोलॅरिटीची त्याला आवश्यकता नसते।
आता ही केबल सोल्डर करून घेतलेली आहे. इथे मी आता हा स्पीकर चालू आहे का नाही एकदा टेस्ट करून घेतो. हा स्पीकर आता ह्या ठिकाणी हा एक साऊंड प्ले केलेला आहे कनेक्ट करून, आणि इथे आपल्याला आवाज येत असेल. या स्पीकरचा अशा पद्धतीने इथे आवाज येतो आहे. फक्त ही केबल ब्रेक झाल्यामुळे ह्या स्पीकरमधून व्यवस्थित आवाज येत नव्हता. हे अशा प्रकारे ह्या स्पीकरला वायर सोल्डर करून घ्यावी लागते. तर आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच मला कळवा, आणि अशा प्रकारचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या मित्रांमध्ये माझे व्हिडिओ शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद.